पाऊस आला, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. परंतु अवघ्या काही दिवसातच चित्र बदललं. कारण ज्या पावसाची खानदेशातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, त्याच पावसाने आता अचानक ब्रेक घेतलाय. धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला होता. पेरणीच्या कामांना वेग आला होता. खरीप हंगामाच्या आशा वाढल्या होत्या. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण खानदेशातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस केवळ पाणी नाही, तर संपूर्ण वर्षाच्या शेतीचं आणि आर्थिक नियोजनाचं भवितव्य ठरवणारा आहे. परंतु आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की खानदेशात पावसाने अचानक विश्रांती का घेतली? हा मान्सून ब्रेक किती दिवस राहणार? धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा कधी मिळणार? आणि हवामान विभागाने याबाबत कोणता अंदाज दिलाय? तर चला, खानदेशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या हवामान अपडेटची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील हवामानाची चर्चा सुरू असताना सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते उत्तर महाराष्ट्रातील खानदेश भागाकडे. कारण धुळे, जळगाव आणि नंदुरबार या शेतीप्रधान जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी सध्या पावसाचा प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत परिस्थिती वेगळी होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खानदेशातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला होता. आकाशात काळे ढग दिसू लागले, पावसाच्या सरी बसरू लागल्या आणि रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग आला. पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली. जमिनीत ओलावा निर्माण झाला आणि यंदाचा हंगाम चांगला जाईल अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. मात्र आता याच पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने खानदेशातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. कारण खानदेशातील शेती ही मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक गणित हे खरीप पिकांवर अवलंबून आहे. या भागात कापूस, सोयाबीन, मक्का, बाजरी यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्यामुळे पेरणीनंतर योग्य वेळी मिळणारा पाऊस हा पिकांसाठी आणि शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने खानदेशातील शेतकरी पुन्हा एकदा आकाशाकडे आशेने पाहत आहेत. आता प्रश्न असा आहे की काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्यानंतर अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली? यासाठी आपल्याला यंदाच्या मान्सूनच्या प्रवासाकडे पाहावं लागेल. 2026च्या उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उष्णतेचा सामना करावा लागला होता. तापमान वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी देखील त्रस्त झाले होते. या परिस्थितीनंतर पावसाळ्यात तरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात खानदेशातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा वाढत गेल्याने धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. कारण पेरणीसाठी योग्य वेळी पाऊस मिळणं अत्यंत गरजेचं असतं. कमी पावसात पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका असतो. मात्र त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला परिस्थिती बदलली. राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला. खानदेशातील काही भागांमध्येही पावसाच्या सरी बरसू लागल्या. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. अनेकांनी पेरणीला सुरुवात केली. शेतातील कामांना वेग आला आणि खरीप हंगामाच्या आशा पुन्हा वाढल्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे आता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की हा सुरू झालेला पाऊस अचानक का थांबला आणि मान्सून सक्रिय असताना पावसाचा जोर अचानक कमी का झाला? मित्रांनो, हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सून हा सतत आणि एकसारखा बरसणारा पाऊस नसतो. मान्सूनच्या प्रवासामध्ये अनेक वेळा काही दिवसांचा खंड पाहायला मिळतो. यालाच साधारण भाषेत मान्सून ब्रेक असं म्हटलं जातं. यामध्ये अनेक हवामान घटक कारणीभूत असतात. समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे, वातावरणातील आर्द्रता, कमी दाबाच्या क्षेत्रांची स्थिती आणि मान्सून ट्रॅकमध्ये होणारे बदल यामुळे काही काळ पावसाची प्रणाली कमजोर होते. याचा परिणाम असा होतो की काही भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असतो तर काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी असतो. खानदेशातील सध्याची परिस्थिती देखील यात बदलत्या हवामानाशी जोडली आहे. मात्र याचा अर्थ मान्सून संपला असा होत नाही. अनेक वेळा काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वातावरण पोषक होतं आणि पावसाचा जोर वाढतो. अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की पावसाच्या ब्रेक मागे एल निनोचा काही संबंध आहे का? एल निनो ही प्रशांत महासागरात घडणारी नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. तिचा भारताच्या मान्सूनवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
मात्र खानदेशातील सध्या दिसणाऱ्या पावसाच्या खंडामागे फक्त एल निनो हे कारण नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते सध्याच्या परिस्थितीत मान्सून ट्रॅपची स्थिती, कमी दाबाच्या प्रणालीचा अभाव आणि वातावरणातील वाऱ्यांमधील बदल अधिक महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण मान्सूनमध्ये काही दिवसांचा ब्रेक ही सामान्य प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे सध्या धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण पेरणीनंतर पिकांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात ओलावा आवश्यक असतो. जर वेळेवर पाऊस झाला तर पिकांना फायदा होऊ शकतो, मात्र पावसाचा खंड वाढला तर काही भागातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणातील बदल लक्षात घेता पुढील काळात पावसाची स्थिती पुन्हा सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खानदेशातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या होत्या. मात्र आता पावसाने घेतलेल्या अचानक विश्रांतीमुळे पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील शेतकऱ्यांसाठी हा फक्त हवामानाचा बदल नाही, तर त्यांच्या संपूर्ण खरीप हंगामाचा आणि आर्थिक नियोजनाचा प्रश्न आहे. म्हणूनच आता खानदेशातील सर्व शेतकऱ्यांच्या नजरा हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागल्या आहेत. पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार, खानदेशातील शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार आणि यंदाचा खरीप हंगाम कसा जाणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होतील. तर मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? आता नेमका कधीपर्यंत खानदेशात पुन्हा मान्सून सक्रिय होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.